नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आरोही आणि यश दोघं हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात. आरोही तिथे डॉक्टरांच्या केबिनच्या बाहेर नंबरसाठी थांबलेली असते, तर यश हा थोडासा बाहेर गेलेला असतो. तोपर्यंत तिथे एक असलेल्या ताई असतात आणि त्या म्हणतात की खरंच पहिल्यांदाच आहेस ना गं? तेव्हा आरोही म्हणते की हो. आरोहीला खूप टेन्शन आलेलं असतं. त्या म्हणतात काळजी करू नको, एवढं टेन्शन नको घेऊ, ह्या फिलिंग खूप छान असतात गं आई होणं. कसं आहे, आपण आता विचार करतो की करिअर वगैरे या सगळ्या गोष्टी, पण तुझ्या लक्षात येते का? अगं मी पण असंच केलं, मला ना ते सुखच मिळत नाही. आता मी किती दिवस झालं धडपडते, पण मातृत्वाचं सुख काही मला मिळत नाही. तुला माहिती आहे का, आई होणं ही फिलिंगच वेगळी असते. घरातलं वातावरण सगळं बदलतं, घरातल्या सगळ्या गोष्टी बदलतात. त्याचबरोबर तुला सांगू का, आणखी म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरती बघ किती तेज आलेलं आहे, आणि ते आईपणाचं तेज आहे. त्यावेळेस ती सांगत असते की सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित होतात. जसं बाळ पोटात वाढत असतं, त्याचबरोबर आई वडील म्हणून आपणही घडत असतो. आपल्यालाही आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव होत असते. आपल्यालाही कळत असतं की आपलं काय चुकतंय. आपणही त्या बाळाबरोबर मोठे होऊ लागलेलो असतो, पण त्याहीपेक्षा आपल्या प्रेमळ माणसाचा आपल्या प्रेमाच्या माणसाचा अंश आपल्या पोटात वाढतंय, आपलं बाळ आपल्या पोटात वाढतंय, आपली नाळ त्याच्याशी जुळलेली आहे. या सगळ्या गोष्टींमुळं खूप आनंद होत असतो, असं त्या आरोहीला सांगत असतात. आरोही खुश होते आणि आरोहीचं ते अभिनंदन करतात. त्याचबरोबर आरोही त्यांनाही म्हणते की आता तुम्हाला पण लवकरच गोड बातमी मिळेल, असं आरोही त्यांना सांगते. आणि तेवढ्यात त्यांचा नंबर आलेला असतो. तिथून रिसेप्शनिस्ट त्या ताईंचा नंबर अनाऊन्स करतात. त्या म्हणतात की हो, आरोहीला म्हणतात की मी जाते, असं म्हणत त्या गेलेल्या असतात. यश तेवढ्या तिथं आलेला असतो आणि यश म्हणतो किती वेळ लागणार आहे आपल्याला? तेव्हा आरोही म्हणते की चल यश, आपण घरी जाऊया. तेव्हा यश म्हणतो काय झालं? तेव्हा आरोही म्हणते की मला हे बाळ हवं आहे, असं आरोही सांगते. आणि यशला घेऊन आता ती घराकडे निघालेली असते. यशलाही हा खूप मोठा धक्का बसलेला असतो. नक्की आरोहीला काय झाले हा विचार तो करत असतो. मग आरोही मनापासून तिच्या मनात जे काय आहे ते यशला सांगते आणि मग ते दोघं जण घरी येतात. यशले पण आरोहीच्या या निर्णयाचा आदर केलेला असतो. त्यालाही ही गोष्ट पटलेली असते. आता संजनाने बॉम्ब फोडायचं काम सुरू केलेलं असतं, पण आरोहीने जेव्हा ह्या गोष्टी सांगितलेल्या असतात तेव्हा आरोही म्हणालेली असते की हे सगळं असं झालं, आम्हाला हे बाळ हवं आहे, असं म्हणता क्षणी अरुंधती आरोहीला मिठी मारते आणि म्हणते खरंच आज किती गोड बातमी दिलेली आहेस तू, असं म्हणत अरुंधती तिला जवळ घेते आणि तिला सांगू लागते की खरंच आज जे काही केलेलं आहेस ना ते खूपच छान असं केलेलं आहे, असं म्हणत आरोहीला जवळ घेतलेलं आहे. आणि फायनली आरोहीमुळं हा आनंदाचा क्षण आज देशमुखांच्या घरात पाहायला मिळतोय. या सगळ्या गोष्टींमुळं अरुंधतीला तर खूप छान वाटत आहे. फायनली अरुंधतीला या गोष्टी खूपच मस्त वाटत आहेत. आपला यश बाबा होणारे, आरोही आई होणारे, ही गोष्ट खूपच छान असते. आणि त्याहीपेक्षा अरुंधती आता आजी होणार आहे, तीही दुसऱ्यांदा आजी होणार आहे, या गोष्टीचाही आनंद तिला होत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की घरातले सगळेजण खुश होतात. कांचन म्हणते मग कालच का सांगितलं नाही रे तुम्ही हे? तेव्हा लगेचच आरोही आणि यश म्हणतो की काल आम्ही असं ठरवलं की उद्या सगळेजण घरात असणार आहोत, तर सगळ्यांना एकदम सांगूया. उद्या राखी पौर्णिमेच्या दिवशी ही बातमी आपण सगळ्यांना द्यायची असं आम्ही ठरवलं, म्हणून सांगितलं नव्हतं. पण त्याआधीच हा गोंधळ इथे झालेला होता. तेव्हा घरातले सगळे खुश असतात, प्रत्येकजण आरोहीचं आणि त्याचबरोबर यशचं अभिनंदन करत असतं. यश आणि आरोही या दोघांना खूप छान वाटत असतं. फायनली हा आनंदाचा क्षण आलेला असतो आणि ज्या क्षणाची यश आणि आरोही आतुरतेने वाट बघत होते, घरातील सगळ्यांनाही छान वाटतं. आजी म्हणते की खरंच इतकं तुम्ही मनावर घ्याल असं वाटलं नव्हतं. म्हणजे मला वाटत होतं की लवकर तुम्ही बातमी दिली पाहिजे, पण इतक्या लवकर बातमी द्यावी असंही मला काही वाटलं नव्हतं. पण खरंच तुम्ही जो काही निर्णय घेतलेला आहे तो मला मान्य आहे, असं ते सगळेजण सांगू लागतात. आप्पा तर यशला थोडासा फटका देतात आणि यश म्हणतो आता का मारलं मला? तर आप्पा म्हणतात आता बाबा होणार आहेस ना, म्हणून मारलेलं आहे, असं आप्पा यशला सांगतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळेजण खुश आहेत आणि संजना पुन्हा एकदा तोंडावर पडलेली आहे. संजनाला असं वाटत होतं की आपण हा बॉम्ब टाकलेला आहे, तर आता आरोही आणि यशची वाट लागणार. तिला ना यश आरोहीचं सुख बघवत नसतं, म्हणून तिने हे सगळं केलेलं असतं. कारण तिला वाटत असतं की माझी गौरी परत आलेली होती, माझ्या गौरीशी यशने लग्न करायला पाहिजे होतं,
पण यशने गौरीला नाकारलं. गौरीची अवस्था इतकी वाईट झालेली होती, पण यशने गौरीला नाकारलं. आणि त्याचबरोबर आता त्याने आरोहीबरोबर लग्न केलं आणि आता त्यांचा संसार सुखाचा होत आहे. ही गोष्ट काही संजनाला पटत नसते आणि त्यासाठी तिचं हे सगळं सुरू असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अनिरुद्ध यश आणि आरोही दोघांना जवळ घेतो, त्या दोघांना शुभेच्छा देतो. अनिरुद्धलाही खूप छान वाटत असतं. फायनली देशमुखांच्या घरात हा आनंदाचा क्षण आलेला असतो आणि या आनंदाच्या प्रसंगी तिथे सगळेजण खुश झालेले असतात. त्यानंतर सगळ्यांचं तोंड गोड केलं जातं आणि अरुंधती तिच्या घरी गेलेली असते. कांचनने आता पुन्हा संध्याकाळी अरुंधतीला बोलवून घेतलेलं असतं आणि कांचनने बोलवल्यानंतर अरुंधती आलेली असते आणि म्हणते, आई तुम्ही मला बोलवलं? त्यावेळेस कांचन म्हणते, हो ये, असं म्हणत अरुंधतीला ती बोलायला सुरुवात करते. अरुंधतीला म्हणते की तुला माझ्या बोलण्याचा राग आला ना, त्या दिवशी मी तुला बोलले की तू येऊ नकोस म्हणून तुला ही गोष्ट पटली नाही ना. तेव्हा अरुंधती म्हणते, नाही तसं काही नाही झालेलं आई, असं काही नाही आहे, असं अरुंधती सांगत असते. तेव्हा कांचन म्हणते की नाही, मला तुला सांगायचं होतं. अगं विचार कर ना तू, अगं अनिरुद्ध माझा मुलगा आहे, तुझ्या मुलांच्या बाबतीत असं काय झालं तर तुला सहन होईल का? तू सांग ना मला, असं अरुंधतीलाच कांचन विचारू लागते. आणि इकडे कांचन म्हणत असते की कसं आहे माहिती आहे ना तुला, काहीही झालं तरी अनिरुद्धच्या बाबतीत, आणि आता अनिरुद्ध खूप चांगला वागतोय. तेव्हा नघामध्ये बोलत असते तर कांचन तिला म्हणते की तू मध्ये नको बोलूस, म्हणजे तू मध्ये बोलायची काहीच गरज नाही, आम्ही सासूसुना बोलतोय ना. तेव्हा अनघा शांत होते आणि अरुंधती पण तिला शांत राहायला सांगते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कांचन म्हणते, तुला वाईट वाटलं असेल. अरुंधती म्हणते की हो, मला राग नाही आला पण मला वाईट वाटलं, तुम्ही असं बोलायला नको होतं. अनघा म्हणते की ताईने जो निर्णय घेतलेला होता तो आजी तुमच्यासाठीच घेतला होता ना, मग तुम्ही ताईलाच का बोललात, असं अनघा म्हणत असते. त्यावरती कांचन म्हणते, अगं तुम्हाला नाही कळणार, मी पण आई आहे ना, आणि अनिरुद्धच्या बाबतीत काय झालं तर मलाही सहन होत नाही. त्यानंतर ती म्हणते, अगं आरोही आणि यशने आता गोड बातमी दिलेली आहे, मी पण थकली आहे, मला पण तेवढं होत नाही आरोहीची काळजी घेणं. तेव्हा अनघा म्हणते की मी करून खाऊ घालेला आरोहीला, काय नको ते. कांचन म्हणते, आता तुला तुझ्या मुलीच्या ह्याच्यातनं जमतं का, आणि तू अजून नोकरी करायचं म्हणते, मग तू कधी करणार आहे. तेव्हा अरुंधती म्हणते, आई काळजी करू नका, मी आहे ना, मी करेल आरोहीचं सगळं, आणि मी बघेल तिच्याकडे, मी देईल लक्ष तिच्याकडे, असं अरुंधती सांगत असते. त्याचबरोबर कांचन म्हणते, आता माझी टेन्शन गेलेलं आहे, मी आता निवांत झोपू शकते. म्हणजे कांचनला टेन्शन आलेलं असतं की आता घरात कोणी नाही आहे, आरोहीच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे, आरोही अजून लहान आहे, तिला गोष्टी कळत नाहीत. तेव्हा कांचन आता झोपायला निघून जाते. त्यानंतर अनघा आणि अरुंधती बोलत असतात. अनघा म्हणते, ताई काळजी करू नको, पण मला ना आजी कधी कशा वागतात ना तेच कळत नाही. अरुंधती म्हणते, अगं त्या मनाने खूपच प्रेमळ आहेत, पण कधी कधी त्यांची चिडचिड होती, जे काय आहे ते बोलून जातात, पण त्यांच्या मनात तसं काही नसतं, असं अरुंधती अनघाला सांगत असते. तेव्हा अनघा म्हणते, पण खरंच यश बाबा होणार आहे या गोष्टीचा मला ना खूपच नवल वाटत आहे. यशने एवढा पटकन निर्णय घेईल असं मला कधी वाटलं नव्हतं. अरुंधती पण म्हणते, हो ना, आपला यश बाबा होणार आहे. मला तर तो लहानपणीचा यश आठवतो, त्याला मिळालेले मार्क्स, तो धावत आलेला, तो सांगायला लागलेला असतो की आई बघ, हे बघ, ते बघ, ह्या सगळ्या गोष्टी मला तर आठवत असतात गं. अनघा पण तेच सांगत असते. अरुंधती आणि अनघा दोघीही खुश असतात. आता अरुंधती ही आरोही आणि यशला भेटण्यासाठी त्यांच्या रूमकडे जायला निघालेली असते. तर इकडे आरोही खूप टेन्शनमध्ये असते. ती यशशी बोलत असते. ती यशला म्हणत असते की मला एक कळत नाही आहे, आपण काल क्लिनिकमध्ये गेलेलो, ही गोष्ट कोणालाच माहिती नव्हती. मला एक कळत नाही आहे, त्या संजनाताईंना ही गोष्ट कशी काय कळली, आणि त्यांना कसं काय कळलं की आपण कुठे गेलेलो आहोत, आणि त्यांनी आपल्या आधी कशी काय माहिती काढली आणि सगळं सांगितलं, त्या काय आपल्यावर पाळत ठेवून असतात का, असं आरोही बोलत असते. तेव्हा यश म्हणतो, तू ना, तुला कळतंय का, नको त्या माणसांचा जास्त विचार करत जाऊ नको, तुला माहिती नाही आहे काय होतं ते. तेव्हा आरोही म्हणते, काय होतं सांग ना मला. तेव्हा यश म्हणतो, तुला माहिती नाही आहे काय होतं, कारण तू ज्या व्यक्तींबद्दल विचार करशील ना, आपलं बाळ त्या व्यक्तींसारखं होतं. तेव्हा आरोही म्हणते, खरं सांगतो यश. तेव्हा यश म्हणतो, हो मी खरं सांगत आहे. आता तू जर त्या संजनाबद्दल जर विचार करायला लागली तर आपलं बाळ त्या संजनासारखं होणार की नाही, मग तुला चालणार आहे का तसं झालेलं. तेवढ्यात अरुंधती तिथं आलेली असते आणि अरुंधती म्हणते, काय झालं रे. तेव्हा ते दोघंजण बोलत असतात आणि आरोही म्हणते, मला कळत नाही आहे आई की नक्की काय होणार आहे, कारण मला टेन्शन आलेलं आहे, आम्हाला झेपेल का. एकतर मी अनाथाश्रमात वाढलेली आहे
आणि मला एकच प्रश्न पडतो की माझ्या आईबाबांनी मला अनाथ आश्रमात का टाकलं? अशी कोणती गोष्ट आली? कारण आत्ता आम्ही जसे खुश आहोत तसं माझ्याबद्दल त्यांना गोड बातमी कळल्यानंतर तेही खुश असणारच असतील ना. मग तरीही माझ्या आईबाबांनी हा निर्णय का घेतला असेल? मला अनाथाश्रमात का टाकलं असेल? कारण मला प्रत्येक वेळेस त्याच गोष्टीची भीती वाटते आणि आई मला कळत नाही आहे मी काय करते ते. मला झेपेल ना? हे पॅरेंटहूड आम्हाला जमेल ना? आम्ही ते व्यवस्थित करू शकेल ना? आमच्या बाळाचा सांभाळ करू शकेल ना? असे अनेक प्रश्न आरोहीच्या डोक्यात असतात. अरुंधती म्हणते काळजी करू नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, सगळं व्यवस्थित होणार आहे, तू अजिबात काळजी करू नकोस असं इकडे आरोहीला समजून सांगत असते. आरोहीला म्हणत असते की अजिबात काळजी करू नको, सगळ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे, तुला जसं हवं आहे तसं होणार आहे आणि तुमच्या बाळाचा तुम्ही खूप चांगला असा सांभाळ कराल, अजिबात काळजी करायची गरज नाही असं ती समजून सांगत आहे. त्यावेळेस आरोही म्हणते खरंच जमेल ना आम्हाला? असं म्हणता क्षणी आरोहीला अरुंधती म्हणते की का नाही जमणार आणि अजिबात असे निगेटिव्ह विचार करायचे नाहीत, फक्त आनंदात राहायचं आणि आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्यासोबत, मी आहे, घरातले सगळेजण आहेत आणि तुम्हाला दोघांनाही कोणीच एकटं पडू देणार नाही, त्यामुळं काळजी करणं बंद कर, या सगळ्या गोष्टी आम्ही करायला तुझ्यासोबत आहोत असं अरुंधती समजून सांगते. आरोहीलाही खूप छान वाटतं. आरोही म्हणते की आता मला बरं वाटत आहे. आरोहीला अरुंधती सांगते की आता फक्त आणि फक्त आनंदात राहायचं आहे, कोणत्याही गोष्टींचा विचार करायचा नाहीस असं सांगितल्यानंतर इकडे आरोहीचं पण टेन्शन मिटलेलं असतं. अरुंधतीने तिची छान अशी समजूत घातलेली असते, तिला समजून सांगितलेलं असतं की कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तिला सांगितलेल्या असतात. यश पण म्हणतो की आरोही खरंच आपल्या बाळाचा आपण खूप चांगला असा इकडे सांभाळ करूया, आपण त्याला खूप चांगलं सांभाळूया असं यश पण सांगत असतो. अरुंधती दोघांना जवळ घेते आणि डोक्यावरून त्यांच्या मायेने प्रेमाने हात फिरवते आणि त्यांना सांगते की काळजी करू नका. इकडे यश आणि आरोही या दोघांनाही खूप आनंद झालेला आहे. फायनली आता देशमुखांच्या घरात तो आनंदाचा क्षण आलेला आहे. अरुंधती खुश झालेली आहे. अरुंधती ही दुसऱ्यांदा आजी होत आहे, या गोष्टीचा आनंद तिला झालेला आहे. त्याचबरोबर यश म्हणजे यश हा तिचा खूप लाडका आहे, तो समजूतदार आहे आणि तो बाबा होणार आहे. आरोहीच्या बाबतीत ते सुख येणार आहे, या गोष्टीचाही आनंद खूपच झालेला असतो. आरोही आणि यशला जवळ घेत अरुंधती पुन्हा एकदा त्या दोघांना शुभेच्छा देते. त्यांना सांगते की काळजी करू नका, सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे आणि आरोही कोणतीही गोष्ट तुला हवी असेल तर मला सांगत जा, कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस आणि काळजीही अजिबात करू नको, सगळं तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे असं म्हणत अरुंधतीने धीर दिलेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी रेस्टॉरंटमध्ये काही कस्टमर आलेले असतात. निशा त्यांची ऑर्डर घेत असते आणि जेव्हा निशा ही ऑर्डर घेत असते तेव्हा मात्र कस्टमरमधली ती जी मुलं आहेत ती निशाशी खूपच गैरवर्तन करतात, तिच्याशी खूपच घाणेरड्या पद्धतीने वागत असतात, तिला नको तिथे टच करतात. तेव्हा मात्र इकडे तिथे अभि असतो आणि ती त्या मुलांना तिथे म्हणत असते की हो तुमची ऑर्डर मिळते, दुसरं काय हवं आहे का? तेव्हा ते म्हणतात की सांगू का, काय देशील, अशा पद्धतीने तिच्याशी बोलत असतात. अभि तिथेच असतो. निशा मात्र त्यांना म्हणत असते की तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोलताय आणि निशा त्यांच्या अंगावर धावून जाते आणि त्यांना बोलत असते. तेवढ्यात अभि तिथे जातो आणि अभि निशाला घेऊन बाजूला येतो आणि म्हणतो तुला कळतंय का, तुला कळते का तुझंच चुकीचं आहे. तेव्हा निशा सांगत असते माझं काही चुकलेलं नाही आहे सर, ती मुलं माझ्याशी चुकीच्या पद्धतीनं बोलत आहेत, चुकीच्या पद्धतीनं वागत आहेत. निशा म्हणते की त्यांनी मला टच केला, तो बॅड टच होता सर. पण अभि मात्र ऐकायलाच तयार नसतो. अभि निशालाच म्हणत असतो तुला कळत नाही आहे कस्टमरशी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, तूच चुकलेली आहे, तूच चुकीची आहे. निशा मात्र त्याला समजून सांगत असते पण अभिला मात्र ते अजिबात ऐकून घ्यायचं नसतं. तो निशालाच दोष देत असतो आणि तिथे जाऊन त्या कस्टमरला सांगत असतो की तुमची ऑर्डर तुम्हाला मिळेल आणि निशाला सांगत असतो की त्यांच्याशी नीट वाग. पण जेव्हा तो हे बोलत असतो तेव्हा निशाला खूप राग आलेला असतो, निशा खूप चिडलेली असते आणि तेवढ्यात अरुंधती रेस्टॉरंटमध्ये आलेली असते. आता अरुंधतीच्या समोर ह्या सर्व गोष्टी घडत आहेत. अरुंधतीला धक्का बसलेला आहे. अभि असं कसं काय वागू शकतो हा विचार अरुंधती करत आहे आणि अभिचं हे चुकीचं वागणं अरुंधतीला त्रास देत आहे. त्याचबरोबर अरुंधतीला असं वाटत आहे की नक्कीच अभि चुकलेला आहे, अभिमुळंच हे सगळं घडत आहे असं अरुंधतीला वाटत आहे. आणि आता नंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की फूड क्रिटिक्स कमिटी येणार आहे आणि जी रेस्टॉरंटला रेटिंग देत असते, रेस्टॉरंटचं चेकिंग केलं जाणार आहे आणि त्यानुसार रेस्टॉरंटला रेटिंग दिलं जाणार आहे. आणि जेव्हा
दुसरा जो मुलगा आहे तो वेटर आहे, त्याला अरुंधती अजिबात आवडत नाही. तो म्हणतो की मॅडम तुम्हाला तर एक्सपिरियन्स नाही आहे, तुम्हाला झेपणार आहे का हे सगळं? मिहीर सर पण नाही आहे तिथं, तुमच्या लक्षात येते का काय होऊ शकतं? असं तो अरुंधतीलाच म्हणू लागतो, अरुंधतीलाच बोलत असतो. परंतु इकडे अरुंधती मात्र त्याला म्हणते की हो आपण सगळेजण मिळून करूया, तुम्ही आहात ना. पण आता अभिला ती गोष्ट कळलेली आहे की फूड चेकिंगवाले येणार आहेत, रेटिंग दिलं जाणार आहे आणि तो लगेचच तिथून निघून जातो आणि संजनाला कॉल करतो. संजनाला कॉल करून तो संजनाला बोलत असतो, संजनाला विचारू लागतो. संजना म्हणते की अभि काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, फक्त कोणालाही तिथे संशय येता कामा नये असं संजना अभिला सांगत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.